नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी अडकीने घोषणा केली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा अडकी निर्णय घेण्यात आला आहे आणि एक महत्त्वाचा नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. नवीन नियम या ठिकाणी बदललेला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बहिणींनो, यामुळे तुम्हाला सर्वांना खूप मोठा अडकीने फायदा होणार आहे. प्लसमध्ये भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना हप्ता आला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना खूप दिवसांपासून तुमच्या हप्त्याची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षासुद्धा आता संपलेली आहे, कारण की अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पटापट बहिणींनो, पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण माहिती पुराव्यासहित देणार आहे, म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे, ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा माता भगिनींनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर ताबडतोब क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण बहिणींनो, त्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं कमेंटमध्ये नक्की उत्तर लिहून पाठवायचं आहे. बघा, तुम्हाला जर का जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा की सर मला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. जुलैचा हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा की सर मला जुलैचा सुद्धा हप्ता आलेला आहे. आणि आता तुम्हाला प्रतीक्षा आहे ऑगस्ट हप्त्याची, तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला मी अपडेट देणारच आहे. पण ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आहे आणि जुलैचा हप्ता आलेला नाही, अशा बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. अशा बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट मी देणार आहे आणि त्यांना जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता या ठिकाणी मिळवून दिला जाणार आहे. तर ज्यांना जूनचा आणि जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. त्यांना जूनचा आणि जुलैचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफमध्ये संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. अपडेट अशी आहे की राज्यामधील म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी शासनाकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. कारण की महिलांची आर्थिक स्थिती ही सुधारली पाहिजे, यासाठी शासनाकडून लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना म्हणजेच काय महिलांना 1,500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येक महिलेला 1,500 रुपये दिले जात असतात, ज्या महिला निकषामध्ये बसतात त्या महिलांना. ठीक आहे. पुढे बघा, या योजनेच्या निकषानुसार कुटुंबातील एका, जर तुम्ही बघितलं कुटुंबातील एका 2 महिलांना पैसे दिले जातात. म्हणजेच काय, तर कुटुंबामधील 2 महिलांना हा लाभ मिळतो. एका कुटुंबातील 2 महिलांना हा लाभ मिळत असतो. पण यामध्ये काय झालं होतं, भरपूर अशा महिला आहे की ज्यांनी एका रेशन कार्डवरती 3-3 महिलांनी अर्ज केला होता किंवा 4-4 महिलांनी लाभ घेतला होता. मग आता सरकारनं कसं कळणार की कोणत्या 2 महिलांना लाभ द्यायचा? तर सरकारने काय केलं, तर ज्या 3 महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या 3चे लाभ बंद केले आणि ज्यांनी 4 लाभ घेतले त्या 4चे लाभ बंद केले. म्हणजेच एकही महिलेला त्या ठिकाणी लाभ दिला जात नाही आहे. तर असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आता हा जो प्रकार आहे, तर यामुळे भरपूर महिलांना हप्तासुद्धा ठिकाणी बंद झाले आहे. एका कुटुंबामध्ये त्यांनी 2-2, 3-3 लाभ घेतलेले होते. तर ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही आहे, जूनचा असेल किंवा जुलैचा असेल, तर त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेतात. जसे की तुमची आई असेल किंवा तुमची मुलगी असेल किंवा तुमची बहीण असेल, एका कुटुंबामध्ये जर का 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्ही किती महिला लाभ घेत होता, जेणेकरून तुम्हाला हप्ता आला आहे की नाही त्याविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. आणि जर का तुम्ही 2च महिला लाभ घेत असतील किंवा एकच महिला लाभ घेत असतील आणि तरीही तुमचा लाभ बंद झाला असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला मी लाभ मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. पुढे बघा, या निकषावरून मागील काही दिवसांपासून वगळण्यात येत असलेल्या नावांवरून या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं महिलांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा जो काही निकष होता, तर ह्या निकषामुळे भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना या योजनेमधून वगळलेले होते. कारण की नियम असा होता की फक्त 2च महिलांना लाभ मिळेल. तर आता या ठिकाणी जो नियम आहे तर त्या निकषावरून या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर या ठिकाणी निशाणा साधला. म्हणजेच काय, त्यांनी टीका केली की तुम्ही हे चुकीचं करताय. कारण की एका कुटुंबामध्ये जर का तुम्ही 3 महिला असतील, 4 महिला असतील, जर का ते लाभ घेत असतील तर त्यांचे लाभ तुम्ही बंद करतायत, तर हा त्यांच्यावर अन्याय होतो आहे. आता पुढे बघा काय सांगितलं आहे, तर सुळे यांची सरकारवर टीका आहे. का टीका आहे? सरकार हसत्या खेळत्या घरांमध्ये सासू सुना, जावा जावा, नणंद जाऊ यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. त्यांनी समाज माध्यमांवर एक ट्विटसुद्धा केलेलं आहे. यामध्ये
त्या काय म्हणाल्या त्याची संपूर्ण माहिती बघा. तर बघा, त्या अनेक घरांची शांतता बिघडलेली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहे. पण त्यामुळे चांगल्या हसत्या खेळत्या घरांमध्ये सासू सुना, जावा जावा, नणंद जाऊ यांच्यामध्ये भांडण लागलेले आहे. कारण की तुम्ही जर बघितलं तर एका कुटुंबामध्ये सासू सुनासुद्धा अर्ज करत आहेत. म्हणजेच काय, एका कुटुंबामध्ये सासूही अर्ज करते, सूनही अर्ज करते, तर त्या दोघींना लाभ मिळतो आहे. पण जर एका कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ बंद केला जात आहे. मग त्यामुळे काय होतं आहे, तर घरामध्येच त्यांचं भांडण होतं आहे. जसं की सासू सुनांचं भांडण होत आहे, जावाजावांचं भांडण होतं आहे, नणंद जाऊचं भांडण होतं आहे, अशा या ठिकाणी भांडणं होत आहेत. तर यामुळे त्यांनी निशाणा साधलेला आहे की सरकारने घरामध्ये हसत्या खेळत्या घरांमध्ये सासू सुना, जावा जावा, नणंद जाऊ यांच्यामध्ये भांडणं लागलेली आहेत. ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहेत. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडलेली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल असं ते म्हणत आहेत. म्हणजेच काय, तर सरकारने ही शांतता बिघडलेली आहे आणि घराघरामध्ये भांडणं लावलेली आहे असं त्यांनी टीकासुद्धा केलेली आहे. पुढे बघा, सरसकट पात्र महिलांना ह्या योजनेचा लाभ द्यावा. म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे की सरसकट ज्या पात्र महिला आहेत तर त्या महिलांना याचा लाभ दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, आता शासनानेच ही भांडणं सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. म्हणजेच काय, तर ही जी काही भांडणं लागलेली आहे घराघरामध्ये किंवा कुटुंबामध्ये तर ते सोडवावीत आणि सरसकट महिलांना लाभ देण्यात यावा अशी त्यांनी विनंतीसुद्धा केली आहे. बघा, शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या निकष पावसासोबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या खेळत्या घरांमध्ये सासू सुना असतील, जावा जावा असतील, नणंद जाऊ असतील यांच्यामध्ये भांडणं लागलेली आहेत आणि ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागलेली आहे. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडलेली आहे. तरी शासनाने पुढाकार घेऊन सरसकट महिलांना लाभ देण्यात यावा, सरसकट पात्र महिलांना लाभ द्यावा असं त्यांनी मागणी केली. तुम्ही बघू शकता, सुप्रिया सुळे यांनी ऑफिशियली ट्विटसुद्धा करून संपूर्ण माहिती दिली आहे. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले म्हणजेच नियम बदललेले आहे. आता नियम काय बदललेले आहे त्याची माहिती जाणून घ्या, कारण की हे नियम तुम्ही सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की भरपूर महिला या नियमामुळे बाद होतील, भरपूर महिला ह्या नियमामुळे अपात्र केल्या जाणार आहेत. जर का तुम्ही हे नियम लक्षात घेतले तर तुम्ही अपात्र होणार नाही, ही काळजी लक्षात घ्या. जर का तुम्ही हे नियम बघितले नाही किंवा हे नियम समजले नाही तुम्हाला तर तुम्ही अपात्र नक्की होणार आहात. आणि जर का तुम्ही हे नियम बघितले, या नियमांची काटेकोरपणे तुम्ही अंमलबजावणी केली तर तुम्ही पात्र असणार आहात, तुमचा लाभ बंद होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा काय निकष आहे, तर पहिला निकष आहे की लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत KYC करून हयातीतील असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला दरवर्षी लक्षात घ्या, दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये KYC करणं गरजेचं असणार आहे. बँकेत जाऊन तुम्हाला KYC करावी लागणार आहे. भरपूर महिलांची KYC नसते म्हणून त्यांना हप्ता मिळत नाही आहे. भरपूर महिलांचे आधार लिंक नसते म्हणून त्यांना हप्ता मिळत नाही. आता तुम्हाला प्रत्येक वर्षी, कारण की ही योजना जवळजवळ तुम्ही बघितलं तर आणखी पुढील 5 वर्षे चालू राहणार आहे असं घोषणासुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. तर आणखी प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये बँकेत जाऊन KYC करून हयातीत असल्याचा दाखलाही या ठिकाणी जोडावा लागणार आहे. हा झाला पहिला निकष. दुसरा नियम या ठिकाणी असा बदललेला आहे की दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच 1 जूनपासून ते 1 जुलै दरम्यान तुम्ही कधीही KYC करायचे आहे, पण KYC करणं गरजेचं असणार आहे. नंतर बघा पुढचा नियम असा आहे की ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनीही योजनेतून बाद केले जाईल. म्हणजेच काय, तर ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल तर त्या महिलांना योजनेमधून बाद केले जात आहे. म्हणून तुम्हाला 2 काम करायचे की पहिलं, दरवर्षी तुम्हाला KYC करावे लागणार आहे जून महिन्यामध्ये. दुसरी गोष्ट, तुम्हाला आधार लिंक आहे का हे चेक करावं लागणार आहे दर महिन्यामध्ये. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हे जे 2 नियम आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. तिसरं असं आहे की तुम्हाला हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाईल. तर ज्या महिलांचं 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असेल अशा महिलांना अपात्र केलं जाईल. तुमचं जर का उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही अपात्र होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे बघा, लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर लाभार्थी महिलांचे जे उत्पन्न आहे हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती तपासण्याकरिता प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. नंतर बघा, नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही आहे. म्हणजेच जे नव्याने जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे. म्हणजेच जर का तुमचा अर्ज आता मंजूर झाला तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून हा लाभ मिळणार आहे. अर्जातील नावे
आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे ह्यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल. म्हणजेच काय, तुम्ही जो अर्जामध्ये नाव टाकलं होतं किंवा अर्जामध्ये तुम्ही जी बँकेची डिटेल भरली होती तर ती डिटेल आणि बँक खात्यावरील तुमची डिटेल ही सेम पाहिजे. जर का थोडीही वेगळी असेल किंवा तफावत जर आढळली, चुकीची माहिती आढळली तर तुमचा लाभ बंद केला जाईल. ठीक आहे. पुढचा नियम असा बदलला आहे की नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही आहे. म्हणजेच काय, नमो शेतकरी योजना असेल किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर महिलांना 1500 रुपये मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे नियम बदलले होते. संपूर्ण नियम तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. काही डाऊट असेल, काही शंका असतील तर आत्ताच कमेंट करून सांगा. तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी लगेच देणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण की अतिशय महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दिले. त्यासाठी सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.